नमस्कार. आज आपण 4 इंच बाहेर लांबीची कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 5 इंच उंची घेतलेली आहे. इकडेही मी 5 इंच घेते आणि एक लाईन वळून घेते. हे डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे. इकडे डबल आणि इकडे दोन बाह्यांसाठी इथे घेतलेलं आहे. आता 5 इंच आपण उंची घेतलेली आहे. मुंड्याची जी खोली आहे ती आपल्याला 2.5 इंचावर टाकायची आहे. एरवी आपण 3.5 इंचावर टाकतो, पण ही बाही शॉर्ट आहे त्याच्यामुळे मी 2.5 इंचावर टाकलेली आहे. इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 8 चौक 32 34 साईजसाठी आपण करणार आहोत. त्यासाठी मी इथे 8.5 इंच ही रुंदी घेतलेली आहे. 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे, नॉर्मल जसं आपण घेतो तसंच. आता इथे घेर आपला जो आहे तो 6 इंच आहे आणि 1.5 इंच आपली मार्जिन. हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे. मार्जिनला मार्जिन आणि ही मेन लाईन आहे ती मेन लाईन. आता इकडेही आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे 1.5 इंच आणि हे आतमध्ये 1.5 इंच घेतलेलं जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथं 6 इंच आलेला आहे. 6चा मध्य काढायचा आहे. 3 इंच. इकडेही आपण नेहमीप्रमाणे 1/2 इंच वरती आणि 1/2 इंच खाली. आता हे 1.5 इंचापासून हे जे 1/2 इंच घेतलेलं आहे तिथपासून इथे 1.5 इंचावर आपण जॉईन करणार आहोत. आता पुढे आपण 2 इंच मार्क करणार आहोत. इथे 1.5 इंच केलेलं आहे मागच्या मुंड्यासाठी. आता पुढचा मुंडा जो आहे तो 2 इंचापासून आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे हे सरळ 1/2 इंच पुढे जायचं आणि हा आकार असा देऊन घ्यायचा. हा 1/2 इंच जो आहे तो मिळवायचा आहे इथे 1.5 इंचापर्यंत. म्हणजे हा मुंडा जो आपला आहे तो 1/2 इंचाचा बरोबर राहतो. मोजून पाहायचं. हे ह्याचा दंड घेर आपला 6 आहे. मार्जिन 1.5 इंच ठेवलेलं आहे. 34 साईजसाठी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे पूर्ण घडी आपण मार्जिनसह. तुम्हाला जर 2 इंच हवे असेल तर तुम्ही 9 इंच पण घेऊ शकता, पण ते खूप होतं कारण छोटीच बाही आहे आणि मापही छोटा आहे. त्याच्यामुळे असं आपलं हे पूर्ण 7 इंचाचा इकडे मुंडा येणार आहे. तुम्ही असाही मोजून पाहू शकता. हे पहा, हा मुंडा जो आहे तोही तुम्ही ब्लाऊजवर जर मापला तर तो तेवढाच येतो. त्याच्यामुळे हे आपलं थोडंसं मार्जिनमध्ये वरती जातं आणि मग हे इथून आपण असा मुंडाही या लाईनवर मोजून पाहू शकतो. हे बरोबर 7 इंच येतो. म्हणजे 14 इंच मुंडा असेल तर हे आपलं मागे 7 आणि पुढे 7 असं. ही परफेक्ट बाही कटिंग आपली झालेली आहे. आता याच्यावर आपण कट करून घेऊ. चार इंच बाहीसाठी आपण आता ही कटिंग केलेली आहे. हा पुढचा जो मुंडा आहे तो मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवते नंतर. आता मी इथे कापड घेतलेला आहे. ब्लाऊज पीस साडीतला आहे तो घेतलेला आहे. हे डबल फोल्ड असं केलेलं आहे आणि आता ह्याच्यावर आपण ही बाही जी कटिंग केलेली आहे ती ठेवणार आहोत. ही बाही ठेवताना आपण दोन्ही साईडला सेम मार्जिन ठेवायचं आहे. एकाच साईडला ठेवायचं नाही, कारण हे जे मार्जिन आहे ते आपलं नंतर शिलाईमध्ये जातं. त्याच्यामुळे दोन्ही साईडला मार्जिन ठेवून ही बाही कट करून घेऊया. व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आता ही कटिंग करून घेऊया. थोडंसं एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. जॉईन करताना आपल्याला इथे थोडंसं आणि इथे थोडंसं हे लावावं लागेल. आता ही बाही कटिंग आपली झालेली आहे. जॉईन करतानाही आपण व्यवस्थित दोन्हीकडं एकसारखं जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपला कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे शिवून. इथे आपली 4 इंचाची बाही जी कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित अशी 4 इंचाची तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि आपण जॉईंट जे मारलेले होते ते या साईडला मारलेले होते. दोन्ही जॉईंट इकडे मारलेले, त्याच्यामुळे इकडे बरोबर फिनिशिंग आलेली आहे. कुठेही वर खाली झालेला नाही आणि खूप सुंदर अशी ही बाही जॉईंट झालेली आहे. दोन्ही साईडला कधीही जॉईंट करायचं जर कापड कमी पडलं तर. बॉर्डर कमी होती त्याच्यामुळे हे आपण दोन्ही साईडला जॉईंट केलेलं होतं. आता ही
पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे। मागूनही पाहू शकता खूप सुंदर असे दोन्ही साईडनी आपली व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे। दोन्ही साईडला जॉईंट केल्यामुळे हे आतमध्ये गेलेलं आहे शिलाईमध्ये, इकडेही पाहू शकता। आणि खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये बाही आपली जॉईंट झालेली आहे। ही बाही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।